वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि महाआघाडीचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय। आंबेडकरांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस बरोबरची आघाडीची शक्यता मावळल्याचं मानलं जातंय। सुशीलकुमार शिंदेंच्याही डोकेदुखीत वाढ झालेली आहे। आंबेडकर हे सोलापूरसह अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातंय। आंबेडकरांच्या या घोषणेमुळे भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी याची तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। त्यावेळी सगळ्या याद्या जाहीर होतील, म्हणजे कॅन्डिडेट त्याचे माझंही नाव जाहीर होईल ना। लक्ष्मण मानेंनी जाहीरच केली त्याची। आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधून लढणार आहे। पार्टीचा आदेश मानावा लागेल। अजून मी असं म्हटलेलं नाही। इलेक्शन कमिशननी 3 मतदारसंघात लढण्याची परमिशन दिली तर आम्ही तिन्ही याच्यामध्ये लढतो। हे 2 पक्के आहेत। उद्या सांगतोय ना। सोलापूर पक्का आहे ना बाळासाहेब? मग मी आता तरी पक्का आहे। उद्या काय होईल माहित नाही।